अरे थांबा थांबा, आज जे आपण बघणार आहोत ना ते खरंच खूपच भारी आहे. आमच्या गावाजवळच असलेले एकदम पॉवरफुल ठिकाण, देवीचं असं मंदिर की अंगावर काटा येईल. हाय गाईज, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण जाणार आहोत योगेश्वरी मंदिर, अंबेजोगाई, जिल्हा बीड येथे. तर आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र योगेश्वरी मंदिर अंबेजोगाई मध्ये. हे बघा, महाद्वारातून आत येताच आपल्याला श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान अंबेजोगाई, जिल्हा बीड असं दिसतं. थोडंसं पुढं आले की आपल्याला दिसत आहे की मुख्य द्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. मंदिराचा हा भाग बघून कळतंय किती जुनं आणि पवित्र ठिकाण आहे. चला तर मग आता आपण मंदिराच्या आत जाऊया. योगेश्वरी देवी ही अर्ध्या पीठातली म्हणजे एक शक्तिपीठातला भाग आहे. लोक खूप श्रद्धेने इथे येतात, नवस बोलतात आणि खरंच देवी सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करते. चला तर मग पूर्ण मंदिर आपण पाहून घेऊया. तर थोडंसं देवीबद्दल सांगते. योगेश्वरी देवी मंदिर अंबेजोगाईची योगेश्वरी माता खूपच प्राचीन आणि शक्तिशाली मानली जाते. असं म्हणतात की देवीचं लग्न वैजनाथ परळी इथल्या वैजनाथासोबत ठरलं होतं, पण काही कारणामुळे लग्न होऊ शकलं नाही. म्हणून आजही योगेश्वरी माता कुमारिका स्वरूपात इथे विराजमान आहे. लोक सांगतात की तेव्हापासून हे ठिकाण खूपच पवित्र मानलं जातं आणि जे लोक या ठिकाणी प्रार्थना करतात, इच्छा त्यांची देवी पूर्ण करते. अरे देवा, गाभाऱ्यात जे दिसलं ना ते खरंच मनाला भिडणारं आहे. मी मंदिरात दंडवत घेतलं आणि त्यानंतर नमस्कार केला. मनात जी इच्छा आहे देवीसमोर बोलली आणि आता देवी माझी ती इच्छा पूर्ण करेल. देवी स्वतः इथे अंबेजोगाईमध्ये ठाईक झालेली आहे, त्यामुळे हे ठिकाण खूपच पवित्र मानलं जातं. खूप वर्षापूर्वी लोक इथे येतात, दर्शन करतात, नवस बोलतात आणि देवी नवस पूर्ण करते. हत्तीखाना अंबेजोगाई हे ठिकाण खूपच पवित्र मानलं जातं, कारण त्या ठिकाणी योगेश्वरी देवीचा विवाह होणार होता, पण काही कारणाने नाही झाला. अरे वर बघा जरा, हा कळस काही साधा नाही आहे, पूर्ण मंदिराची शान आहे. हे बघा, योगेश्वरी मंदिराचा हा अंबेजोगाईचा कळस. हा कळस 5 मजली दिसतोय, पण पूर्ण दगडाचा बनलेला आहे. आता वर बघा जरा, किती सुंदर मूर्ती आणि कोरीव काम आहे. प्रत्येक बाजूला वेगळ्या देवदेवतांची शिल्प बनवलेले आहे. हे फक्त डेकोरेशन नाही, त्या काळातल्या कलेचा आणि श्रद्धेचा पुरावा आहे. हा फक्त कळस उंच नाही, श्रद्धा, इतिहास आणि कला सगळे एकाच ठिकाणी आहे. हर हर महादेव. आणि हो, वर तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसेल. ही विशेष गणपती मूर्ती आहे. काही ठिकाणी तिला विनायक किंवा विशेष रूप मानलं जातं. अशा प्रकारच्या मूर्ती मंदिराच्या शिखरावर ठेवतात, कारण सुरक्षा आणि शुभ प्रतीक मानलं जातं. आणि हो, तुम्हाला जे दिसतंय ना ते दीपमाळा आहे. तर मंदिराच्या एरियामध्ये छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. चला तर मग आपण पाहून घेऊयात. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात.